जय शिवराय. मी दिव्या. तर आज आपण आलोय वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या समाधीजवळ. इकडे समाधीचं दर्शन घेऊन अभयारण्यामध्ये जाऊन आपण आज थंड पाण्याने हातपाय धुतलेत आणि समोर आपल्याला फुल पाखरं दिसतायत. इथे आम्हाला एका बाबांनी आवाज देऊन थांबवलंय, सो आम्ही इथे थांबलोय. आता ते आपल्याला सांग. आज आपण भीमाशंकर अभयारण्यामधले सिद्धगड या खालच्या परिसरात आलेलो आहेत. आता जेव्हा रिटर्न येत होतो तेव्हा आम्हाला इथले स्थानिक बाबा भेटलेले आहे. त्यांनी ते वाघा टाईप काहीतरी बारसीला चित्र काढले. थोडं त्याचं महत्त्व आपण बाबांकडून ऐकून घ्यावं. बाबा, तुमचं काय नाव आणि कुठे राहता? रामचंद्र यमाडे. तर सांगा ना त्याबद्दल काय काढलंय ते. ते वाघ काढलाय तो रानातला. हा, कशाबद्दल म्हणजे काय ते पूर्वीपासून काय प्रथा आहे त्याची? आपल्या गायांची संरक्षण करावे वगैरे त्यासाठी का? हा, त्याच्याबद्दल आहे तो. नैवेद्य आणलेला का तुम्ही त्याला? निवेद्य आणलाय तो निवेद्य दाखवला तिथं. आणि आता त्याचा परिपर्व ह्या चाललेलाच आहे, या करीतच असतो. असं काय मागणी काय असते मग तुमची देवाकडे? देवाकडे मागणी काय, ही जनावर सांभाळायची, हेरायची, एवढा मागणी. दुसऱ्या काय काहीच नाही. व्यवस्थित ठेवले पाहिजे देवाने. हा, व्यवस्थित ठेवली पाहिजे. आम्हाला सुद्धा व्यवस्थित राहायला पाहिजे, ठेवायला पाहिजे. भात पीक वगैरे करता का इथं? हा, करतो ना. कोणतं भात करता? भात करतो. संकरित बियाणा हे करतो जसा पाहिजे तो. मग पावसाळ्यात शनिवार रविवार गर्दी असते का इकडे? हा, गर्दी असते. बाबांनी काय नैवेद्य आणलाय? नैवेद्य कशाचं आहे बाबा? ते दूध चावल उकडले. खीर, दुधाची खीर. इकडे बाबांनी वाघाला नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवल्यानंतर आम्हाला खीर घेऊन आले. 2 पानं आणली आणि त्याच्यात आम्हाला त्यांनी खीर दिली. तर आता आम्ही आलो सिद्धगडच्या अभयारण्यामध्ये. हे पडतं भीमाशंकरच्या अभयारण्यातलं. आणि बाबांनी आम्हाला खीर दिली, इथे पूजा केली आहे त्यांनी. हे आहेत बाबा. आणि आता आम्ही नैवेद्य खातोय. सो चला. वाघाचं दर्शन घेऊन आपण आपला परतीचा प्रवास स्टार्ट केलेला आहे. अभयारण्यामध्ये थोडा वेळ थांबलेली, कारण का खूप छान वाटत होतं. सिंगल गाडी नव्हती, म्हणजे आपली एकच स्कूटी होती आणि फुल ऑफ रोडिंग होतं. इकडे मी छोटे छोटे पोस्टरचे व्हिडिओ घेतलेत, जेणेकरून तुम्हाला ते समजेल की इथे काय काय बघायला भेटतं. म्हणजे खूप रेअर होते ना, त्यांचेच घेतलेत आणि जे असे कॉमन आहेत त्यांचे मी घेतलेले नाहीत. तर हे सगळं अभयारण्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं. इकडे आपण गेटमधून गाडी बाहेर काढलेली आहे. आता आपण मेन रोडला लागणार आहोत. हा मसा रोड आहे. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.